आपण पण लावूया का नागवेल? छान मघई पानांची लावून. ही तेच वाटतायत. मोह किती आहेत पहा. कशाला? आमच्यानंतर कोणाला हवी आहेत ती पूजेला? कोणी करणार आहे का पूजा तरी? नवरात्र तर दूरच राहिली. तुमच्या दारची नागवेल नुसती हौसेला, शोभेला. उमा काकूंच्या मनात आलं. त्या म्हणाल्या मात्र काही नाही. उदयन उठला. वीणानं त्यांचं चहापाणी बघितलं आणि मग भैयासाहेबांच्या जवळ एक पाट घेऊन बसत म्हणाली, काही लागली तर सांगा, मी बसते इथेच. ते हसले. समाधानानं उमा काकूंकडे त्यांची नजर टाकली. पाहिलंत? आणि तुम्ही म्हणता तिला कशाचं काही नाही म्हणून. अशा अर्थाची नजर. उमा काकूंनी नुसती मान फिरवली. माहीत आहे. पण ही देखील नुसती हौसच. श्रद्धा वगैरे काही नाही. त्यांना म्हणायचं होतं. भैयासाहेब वीणाला म्हणाले, बघ, तुला सांगतो आता काय काय करायचं ते. वीणा बघत राहिली. देवघरातला बांबूंच्या कामट्यांचा मंडप भैयासाहेबांनी झेंडूच्या बारीक फुलांनी सजवला होता. खाली तांब्याच्या लखलखीत मोठ्या तामणात काळीभोर माती भरून ठेवलेली. मध्ये काळं टपोरं सुगड, त्यात पाणी. हे सुगड कसलं? हे असं वीणानं विचारलं.